नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेकडेवारी हा टॉपिक आणि शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज। तर पर्सेंटेज आपल्याला तोंडी कसे काढायचे हे आज आपण शिकणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला पूर्णपणे बघायचे आहे आणि बेसिक पासून बघायचे आहे। गणितामध्ये बेसिक फार महत्त्वाचा आहे। आपल्याला असं वाटते की कधी-कधी की बेसिक आपल्याला येते, पण कधी-कधी ज्याच्यावर जास्त विश्वास असतो तोच गणित आपल्याला धोका देतो। जशी ती धोका देते तसं हे बेसिक आपल्याला धोका देतो। जर नवीन असाल चॅनलला तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। तर सर्वात आधी आपण शेकडेवारी पर्सेंटेज म्हणजे भागेला किती 100 म्हणजे लिहून घेऊ आपण। भागेला का असतील नेहमी 100 म्हणजे उदाहरणार्थ बेसिक सांगताना 7% म्हटलं तर मी याला काय लिहू शकतो 7/100 आणि 8% लिहिलं असेल तर मी काय लिहू शकतो 8/100। 11% म्हटलं असेल तर 11/, काय लिहू शकतो मी 100। म्हणजे हे झालं मित्रांनो याचं बेसिक। आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्याला बघायचं आहे बेसिकचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं, अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये कसं करायचं, हे सर्वात महत्त्वाचं आहे। चला मित्रा बघूया। आपल्याला 10% म्हटले, 10% म्हणजे 10/, किती 100। 1 0 0 कटला म्हणजे याचे रूपांतर किती आले 1/10। म्हणजे जेव्हा जेव्हा 10% असेल त्याचं रूपांतर किती असेल 1/10। त्यानंतर 20% म्हणजे 20/100 म्हणजेच 20×5 100 म्हणजे रूपांतर किती आलं 1/5। 30% म्हणजे 30/100 म्हणजेच 3/10 आपले रूपांतर आले। परत 40% म्हणजेच 40/100 0 0 कटला 2 2 4 2 5 म्हणजेच 2/5 रूपांतर किती आलं 2/5। परत 50% म्हटलं म्हणजेच 50/100 50 1 50 50 2 100 म्हणजे रूपांतर किती आलं 1/2। मित्रांनो हे रूपांतर सर्वांना येते। रूपांतरामध्ये मजा आहे पूर्णांक अपूर्णांकांच्या, याच्यामध्ये अडचण येत नाही। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, खूप मोठे पॉईंट आहे त्याच्यामध्ये, जे रूपांतर येणे गरजेचे आहे म्हणजे आहेच। आता बघा हे रूपांतर केलेलं आहे आपण, याच्यात फक्त बदलाव काय करायचे आहे बघा। आपल्याला फक्त पर्सेंटेज काढायला सांगितले तर आपण आकडा किती घेणार 1/10। आपल्याला वाढ झाली म्हटलं तर 10 + 1 11/10। आपल्याला कमी झालेली म्हटलं तर आपण 10 मधून 1 वजा केला 9/10। म्हणजे हे रूपांतर येणं गरजेचं आहे। म्हणजे जर आपल्याला तोंडी उत्तर काढायचे असेल तर हे रूपांतर फार गरजेचं आहे। म्हणजे एखाद्या आकड्यामध्ये आपल्याला 10% फक्त 10% काढायचे आहे तर मग आपण किती लिहिणार 1/10 आणि 10% ची वाढ झालेली आहे आपण काय लिहिणार 11/10। 10% जी कमी झाली आहे 10 मधून 1 गेला म्हणजे 9/10। परत याला कसं लिहिणार पर्सेंट काढायचे 1/5 वाढ 5 मध्ये 1 गेला 6/5 कमी झाला 4/5। परत 3/10 ला फक्त पर्सेंटेज काढायचे आहे 3/10 वाढ झाली 10 आणि 3 13/10 कमी झाली 7/10। परत 2/5 आणि वाढ झाली म्हणजे 5 + 2 7 7/5 आणि कमी झाली म्हणजे 5 मधून 2 गेले 3/5। आता परत वाढ झाली 2 + 1 3 पहिले पर्सेंटेज काढायचे आहे फक्त म्हणजेच 1/2 वाढ झाली 2 + 1 3 3/2 कमी झाली 2 मधून 1 गेला 1/2। तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। आणखी काहीतरी पर्सेंटेजचे रूपांतर आपल्याला लिहायचे आहे। चला तर मित्रांनो आता बघूया जे आपल्याला अडचण करते गणितामध्ये। तर अडचण करणारा पहिलं रूपांतर येते 16.2/3%। आता बघा पहिले पूर्णांकाचा अपूर्णांक करायचा आहे 16 × 48 + 2 50 50/3 आणि पर्सेंटेजचे खाली किती शून्य लागतात 2 शून्य 50 1 50 50 म्हणजे किती आलं रूपांतर 1/6। फक्त पर्सेंटेज वाढ
आणि कमी जर म्हटलं तर आपल्याला आली पाहिजे. वाढ जर म्हटलं पर्सेंटेज म्हटलं फक्त तर 1/6. वाढ म्हटली 6 + 1 7/6. कमी म्हटली 6तून 1 कमी झाला 5/6. परत 12.1/2%. म्हणजेच 12×2 = 24. 24 + 1 25/200. 25 × 1 = 25 25/8. म्हणजे रूपांतर आले आपले 1/8. फक्त पर्सेंटेज काढायचे आहे 1/8. वाढ झाली 8 + 1 9/8. कमी झाली 8तून 1 गेला 7 7/8. परत 11.1/9%. 11×9 99 100 100/900. 900 का बरं आले? कारण की पर्सेंटेजचे 2 शून्य म्हणजे रूपांतर येणार 1/9. फक्त पर्सेंटेज काढायचं आहे तर 1/9. वाढ म्हटली 9 + 1 10/9. कमी म्हटली 9मधून 1 गेले 8/9. परत 9.1/11%. आपल्याला जर म्हटले 11×9 99 1 100 100/1100. 2 शून्य कटले म्हणजे रूपांतर आलं 1/11. आणि पर्सेंटेज काढायचे म्हटले तर 1/11. आणि जर वाढ म्हटली 11 + 1 12/11. कमी म्हटलं 11मधून 1 गेला 10/9. परत पुढील प्रश्न बघूया. 14.2/7. 14 साठी 98 + 2 100. 100/700 म्हणजेच 1/7 रूपांतर आलं मित्रांनो. वाढ झाली 7 + 1 8/7. कमी झाली 7मधून 1 गेला 6/7. 33.1/3%. म्हणजेच 33×9 = 1 100. 100/300 म्हणजेच रूपांतर आले 1/3. आणि पर्सेंटेज काढायचे असेल तर फक्त 1/3. वाढ झाली तर 3 + 1 4/3. आणि जर कमी झाली तर 3मधून 1 गेला 2/3 मित्रांनो. तर मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जी तुम्हाला 3मधून 1 गेला 2/3. 3मध्ये 1 प्लस केला 4/. सॉरी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल, पण एक लक्षात ठेवा माझी पण एक मिस्टेक झाली की 11मधून 1 गेला 10/11 पाहिजे होतं, तर आपण किती लिहिलं 10/9. मिस्टेक प्रत्येकाच्याने होते आणि व्हायला पण पाहिजे. चुकीतून सर्व काही गोष्टी शिकतो माणूस. तर मित्रांनो हे तुम्ही सर्व स्क्रीनशॉट काढलेला असेल म्हणजे तुम्हाला आता पहा स्क्रीनशॉट काढलेला असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत. आता मी फक्त तुम्हाला एक वेळा रिव्हिजन करून दाखवणार आहे. तुम्हाला कसं रूपांतर काय आलं तुम्हाला स्वतः समजायला हवं. म्हणजे डायरेक्ट रूपांतर यायला गरजेचं आहे. म्हणजे जर म्हटलं तुम्हाला पाठ करायला हवं 10% जर म्हटलं तर किती 1/10. 20% जर म्हटलं 1/5. 30% जर म्हटलं 3/10. 16.2/3% म्हटलं तर 1/6. 33.1/3% म्हटलं तर 1/3. 12.1/2% म्हटलं तर 1/8. 11.1/9% म्हटलं तर 1/9. 9.1/11% म्हटलं तर 1/11. हे तुम्हाला पाठांतर करायचं आहेच, हेच महत्त्वाचं आहे. तेव्हाच तर मी तुम्हाला पहिले आश्वासन दिलं की उत्तराचे गणिताचे उत्तर तोंडी कसे काढायचे आहे. परत 37.1/2% म्हणजेच 3/8. 62.1/2 म्हणजेच 5/8. 87.1/2% म्हणजेच 7/8. 14.2/7% म्हणजेच 1/7. आता मला असं वाटते की तुम्ही सर्व पाठ केलेलं असेल, तर आता पुढची स्टेप घेऊया आपण. ते म्हणजे टाईप नंबर 1 पासून सुरुवात करूया. तर मित्रांनो याचा तुम्ही सर्वात आधी स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि भामट्यांनो जास्तीत जास्त गणिताकडे लक्ष द्या. बुद्धिहीन सारखे लक्ष देऊ नका इकडे तिकडे. आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. कसा आहे
काही हुशार विद्यार्थी असतात, मला माहीत आहे सर हे तर खूप बेसिक आहे, मला येते. मित्रा मला माहीत आहे तुला येते, पण तू चूकच त्याच्यामध्ये करतो बेसिक गणितामध्ये. आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, हे वाक्य लक्षात असू द्या मित्रांनो, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे बरं. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे वाक्य असंच नाही आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला मान देत चला, तेव्हाच तुम्हाला मान भेटेल. आता बघा, आपल्याला टाईप नंबर 1 मध्ये फक्त पर्सेंटेज कसे काढायचे आहे हे शिकायचं आहे. तर बघा, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे 400 चे 10%. तर मित्रांनो आता तोंडी पण काढू शकता आणि समजून पण घेऊ शकता. चा अर्थ होते गुन्हेला, म्हणजे 400 गुन्हेला 110 लिहू शकतो का मी? लिहू शकतो, बरोबर आहे ना. कारण की 10%चं रूपांतर किती होते? 110. 1010 कटला म्हणजे उत्तर किती आले? 40. म्हणजे बघा किती सोपं आहे. परत मित्रांनो दुसरं एक्झाम्पल, 700 चे 20%, म्हणजे 700 गुन्हेला मी 1/5 लिहू शकतो का? लिहू शकतो. हे तुम्हाला समजावं लागेल. जर हे समजायचं असेल तर याच्या आधीचं बेसिक बघावं लागेल. मी जे याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एकदम समजणार नाही. तुम्ही जर स्किप करसाल तर गणित समजणार नाही. मग बघा 5ने भाग दिला, 5ने भाग दिला उत्तर किती येणार? 140. परत मित्रांनो तिसरं एक्झाम्पल, 1200 चे 16.203%, म्हणजेच मी याला लिहू शकतो 1200 गुन्हेला 1/6. आता 1/6 कशाला तुम्हाला कन्फ्युजन आहे? कन्फ्युजन नको. 16.203चं रूपांतर किती होते? 1/6. साइन दोन्ही 12. म्हणजे बघा किती गणित सोपं केलं. म्हणजे बघा किती तोंडी उत्तर येते. म्हणजे 1200 गुणिले 1/6 साइन दोन्ही 12, म्हणजे आलेलं उत्तर 200. गणित कठीण नाही आहे मित्रांनो, तुमचा दिमाग कठीण आहे. तुम्ही खिचडी जास्त केलेली आहे. तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आणखी गणित बघायचे याच्यामध्ये. पहा, 2100 चे 14.207%, म्हणजेच मी लिहू शकतो काय? 2100 गुणेला 1/7, 7 21. म्हणजे बघा बरं मित्रांनो, जर ते बेसिक केलं तर किती सोपं होते? खूप सोपं असते मित्रांनो. फक्त त्यासाठी सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तर किती आलं? 300. परत दुसरं एक्झाम्पल, 1800 चे 16.203%, म्हणजे मी 1800 गुणेला 1/6 लिहू शकतो, साइन 18, म्हणजे उत्तर किती आले मित्रांनो? 300. खूप सोपं आहे, फक्त बुद्धी जाग्यावर असणे गरजेचे आहे. परत तिसरं, 2100 चे 33.103%, म्हणजेच 2100 गुणेला 1/3, 3×7 21, म्हणजे उत्तर आले आपले 700. मित्रांनो बघा, गणित फार सोपे आहेत, उत्तर एकदम तोंडी येतात. फक्त थोडं बेसिक करणं गरजेचं आहे. जे बेसिक तुम्हाला आधी म्हणजे असं वाटत होतं की सर आम्हाला जर हे येते आणि तुम्ही मग करत ना ते आणि तुम्हाला समजत नाही, तर ते समजून जर घेसाल तर गणित फार सोपे आहे. तर मित्रांनो आता याचे तुम्हाला काही होमवर्क देतो. 5च एक्झाम्पल, जास्त नाही. मला माहीत आहे तुमच्या होमवर्क करणं फार जिवार येते. जिवार येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं, सर मला होमवर्क करणं जिवार येते, तुम्ही फक्त गणित शिकवत जा. मला माहीत आहे भामट्या तुझ्या तसं पण जिवार येते. आणि मित्रा फक्त फुकटात नोकरी भेटणार नाही, मेहनत करशील तरच नोकरी भेटणार. 4200 चे 14.207%, 3600 चे 16.203%, 4000 चे 37.102%, 8000 चे 62.102%, 1100 चे 1100 नाही मित्रांनो, 9.111%. मित्रांनो 5 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मित्रांनो आता याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे टाईप नंबर 1 मध्ये फक्त थोडीशी गणिताची चेंजेस. भाषा कशी काय चेंज होऊ शकते?
तर पहिलं गणित बघा, 2000चे 10% अधिक 5000चे 20% बरोबर किती? म्हणजे या गणिताला जर सोपं करायचं असेल मला, तर मी 2000 गुणेला 1/10 अधिक 5000 गुणेला 1/5 लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजे 10%चं रूपांतर होते 1/10 आणि 20%चं 1/5. 0 0 कटला, म्हणजे याचे उत्तर आले 200 अधिक 5 1 5, याचे उत्तर आले 1000. म्हणजे 200 अधिक 1000 किती आले मित्रांनो? 1200. परत दुसरं एक्झाम्पल, 1800चे 16.203% अधिक 2800चे 14.207%. तर मित्रांनो 1800 गुणेला 1/6 अधिक 2800 गुणेला 1/7 म्हणजेच sin 3 18, याचे उत्तर आले 300 अधिक 7 चौक 28, याचे उत्तर आले 400. म्हणजे 300 अधिक 400 किती आले? 700. जी हे दोन प्रश्न सोडवायचे फार महत्त्वाचे होते. म्हणजे बघा आपल्या कॅल्क्युलेशनचा फारसा कालावधी वाचतो, त्यासाठी ते पर्सेंटेज पाठ असणे गरजेचे आहे. पाठ तर नाही करायचे पण समजते पण आपल्याला मित्रांनो. आता मित्रांनो यामध्ये बघायचं आपल्याला कुबेर खजाना. आता कुबेर खजानामध्ये काय होते, प्रश्नांची भाषा चेंज होते. बेसिक प्रश्नामध्ये थोडंसं काहीतरी गुलीगत धोका दिलेला असतो. गुलीगत धोका जसा ती तुम्हाला असा गुलीगत धोका देते, तसं गणित पण कसं देते, फिरकी. बघा फिरकी कशी देते. टाईप नंबर 1 मध्ये आपल्याला कुबेर खजानामध्ये फिरकी. आता कुबेर खजानामध्ये काय फिरकी, मग आपल्याला फिरकी खायची आहे का? नको, खायची नाही. म्हणजे बघा आता फिरकीमध्ये पहिलं गणित, 3600चे 16.203% बरोबर x वर्ग. तर x बरोबर किती? मित्रांनो फिरकी खायची गरज काहीच नाही. नियमानुसार मी असं लिहू शकतो, 3600 गुणेला 1/6 बरोबर x वर्ग. म्हणजेच 600 बरोबर किती आलं? x वर्ग. म्हणजेच x बरोबर करणीत किती? 600. मग आता याचं रूपांतर तुम्हाला यायला हवं की x बरोबर 600ची फोड 100 गुणेला किती? 6. म्हणजेच x बरोबर 10 करणीत 6. म्हणजे आपले उत्तर किती आले? 10 करणीत 6. हा असतो गुलीगत धोका. मग तुम्ही म्हणता सर तुम्ही ते शिकवलं, आम्ही पेपरला गेलो तुम्ही शिकवलेलं आलंच नाही. अरे भामट्या, तू बुद्धीचा विकासच नाही केला, त्यात मी काही करू शकतो काय? नाही तर शिव्या. सर्वात आधी पेपर खराब गेला की शिव्या मास्तरला. शिव्या कोणालाच देत ना तुम्ही, कारण की तुमच्या जबानमध्ये आणि जहनमध्ये एकच व्यक्ती लपलेला असतो, ते म्हणजे मास्तर. दोष कोणाचा? मास्तरचा. तुझा दोष काहीच नाही का रे भामट्या. तू काय करत होता वर्षभर? जेव्हा सर शिकवायचे तेव्हा तू काय करायचा? तू शॉर्टकट मारायचा. तुला तोंडी गणितं येतात की नाही, आणि गणित बदललं की मग तुला सुचत नाही, कारण की जसं याच्या आधी गणितं घेतले किती फास्ट काढले तू उत्तरं, पण तुला आता सुचलं का? नाही सुचलं. म्हणजे अक्कल कुठे गेली तुझी? म्हणून म्हणतो मित्रा, कसं आहे बेसिक गणिताला तेवढाच मान द्यायचा, मग हे गणित मान देते. जसं आपल्या घराच्या इकडे आपण लहान लेकराला मान देसाल, तर तुम्ही जर कधी तुमच्या एखादा लहान मुलगा रस्त्याने चालला, त्याला जर तुम्ही झापड मारली, शिव्या दिल्या, तो तुमचा मान ठेवणार का? नाही. तो तुम्हाला 4 चौघात बोलणार, कारण की ते लेकरू त्याची बुद्धी लहान. तुम्ही जर बुद्धिहीन गोष्टी करसाल तर तो पण करणार. तर मित्रांनो किती आला? 10 करणीत 6. म्हणजे असे प्रश्न खूप तयार होतात आणि जे समजणं फार महत्त्वाचं आहे. तर बघा मित्रांनो दुसरा प्रश्न तसाच करायचा आपल्याला. प्रश्नामध्ये गोंधळ नको, गोंधळ अजिबात नको. म्हणजे बघा 216चे 16.203% बरोबर x वर्ग. तर x घन बरोबर किती? बघा प्रश्न किती घुमतो, घुमायचं नाही आहे. ते नाचगं घुमा पिक्चर आहे आणि इथं घुमायचं नाही. म्हणजेच 216 गुणेला 1/6 बरोबर x वर्ग.
साईन त्रिक 18, 6 6 36. 36 बरोबर यक्स वर्ग. तर यक्स बरोबर किती आलं मित्रांनो 6. यक्सची किंमत 6 आली आणि आपल्याला यक्स घन विचारलेला आहे म्हणजे 6चा घन किती येणार 216. किती बढिया गणित आहे, किती फिरवलेलं आहे. मग आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे. आपला पक्ष गणितावर लक्ष, शॉर्टकटकडे दुर्लक्ष. शॉर्टकट तर मी सांगतच आहे पण त्याकडे लक्ष करायचं आहे, पण कसं समजून, विनाकारण समजून नाही. तर मित्रांनो बघा आणखी तिसरा प्रश्न. अठ्ठावीसशेचे 14.2/7% बरोबर यक्स वर्ग व 2700चे 33.1/3% बरोबर वाय वर्ग. तर यक्स अधिक वाय बरोबर किती. तर हा धोका इतका खतरनाक आहे की जो जीवनाचा सत्यानाश करतो. मग सत्यानाश आपल्याला होऊ द्यायचा आहे का नाही. मग गणिताला नियमाने सोडवायचा आहे. म्हणजे मी लिहू शकतो का 2800 गुणिले 1/7 बरोबर यक्स वर्ग. 7 × 28 400 बरोबर यक्स वर्ग. तर यक्स बरोबर किती आलं मित्रांनो 20. परत त्या गणिताला सोडवायचं आहे. 2700 गुणिले 1/3. आता 1/3 कसं आलं काही जण विचारता. तू का मेला होता का भामट्या. मी जेव्हा याच्या अगोदर याच व्हिडिओमध्ये बेसिक घेतलं तर तुला सवय होती मोबाईलमध्ये बोटो टाकायची, स्किप करायची. ते कोण करणार. 3 × 9 = 27 म्हणजे 900 बरोबर काय वाय वर्ग. तर वाय बरोबर 30. म्हणजे यक्स आणि वायच्या किमती भेटल्या. आपल्याला काय विचारलं यक्स अधिक वाय. यक्सची किंमत 20 आणि वायची किंमत 30 म्हणजे आलेले उत्तर किती आपले 50. तर मित्रांनो आता जायचं आहे आपल्याला याच्यामध्ये टाईप नंबर 2 कडे. तर टाईप नंबर 2ला जाण्याआधी थोडं पाणी पिऊ का. तुम्हाला पाणी पिण्यासाठी विचार लागते मला. जसं की तुम्ही माझे मालक आणि मी तुमचा नौकर. कारण की तुम्ही म्हणता ना काही काही कमेंट सर तुमच्या बॉटलच्या पाण्याचा आवाज येते. भामट्या तुझा जेव्हा जन्म झाला होता ना तेव्हा तुझाही आवाज आला होता तेवढाच. आता टाईप नंबर 2 मध्ये शाब्दिक गणितांपासून सुरुवात करूया. ₹400 वस्तूमध्ये 20% वाढ झाल्यास किंमत किती. म्हणजे ₹400 वस्तूमध्ये 20% वाढ झाल्यास किंमत किती म्हटलं आहे मित्रांनो. कितीची वाढ झाली आहे 20%. ₹400. आता 20%चं रूपांतर काय होते मित्रांनो 1/5. जेव्हा जेव्हा वाढ होते 5/6 म्हणजे मी किती लिहिणार 6/5. 5×8 = 40 म्हणजे 80 गुणिले 6 किती येणार मित्रांनो उत्तर आपलं 480. मित्रांनो परत दुसरा प्रश्न बघायचा आहे. ₹1100 किमतीच्या वस्तूमध्ये 9.1/11% ची वाढ झाली तर नवीन किंमत किती. मित्रांनो वाढ सांगितलेली आहे तर आपल्याला ₹1100 मध्ये करायची आहे. तर 9.1/11चं रूपांतर काय होते मित्रांनो 1/11. वाढ झाली म्हणजे 11 + 1 12/11 म्हणजे 1100 गुणिले 12/11. 11 × 1 = 11 म्हणजे 100 गुणिले 12. आपले आलेले उत्तर किती आहे 1200. म्हणजे बघा आपला टाईम किती वाचत आहे आणि टाईम
खूप महत्त्वाचा असतो पेपरमध्ये. परत बघा मित्रांनो, 7200 रुपयाच्या किमतीमध्ये 16.23% वाढ झाली तर नवीन किंमत किती? म्हणजेच 7200 गुणेला 706. काही जण म्हणतात सर 706 कसे आले? अरे मरेला, बेसिकमध्ये सांगितलं नाही काय? मी तुला परत तेच करू काय? तू म्हणशील तर परत मी तेच करू? तुझी बुद्धी काही जाग्यावर नाही काय? मरेल मुर्दे आहे. परत परत ते तुझ्या आता 706 कसे आले? बरं बाबा, तुझी इच्छा आहे तर परत मरतो मी. 16.203%. रूपांतर किती येते? 1/6. वाढ झाली म्हणजे 6 अधिक 1 7/6. आता बरं वाटलं तुला? नाही तर मेला असता तू. म्हणजे आता 6ने भाग तोडू. 6 12 72. म्हणजे 1200 गुणेला 7 म्हणजे 8400. म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे? 8400. चला मित्रांनो, परत प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 16,200 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये 11.1/9% वाढ झाली तर नवीन किंमत किती? मित्रांनो, 16,200 गुणेला 10/9. काही जणांना वाटते 10/9 कुठून आणले मास्तरनं? भामट्यानं. भामटा झाला का मास्तर? अरे बाबा, भामटा मास्तर नाही झाला. त्याचं रूपांतर 1/9 होते आणि वाढ झाली म्हणजे 9 अधिक 1 10/9. 9ने भाग तोडूया. 9 1 9. 7 बाकी उरले. 9 8 72. म्हणजे 1800 गुणेला 10 म्हणजे उत्तर आले आपले 18,000. तर मित्रांनो, आता याचे 4 ते 5 तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न देणार आहे. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4. काही जण म्हणतात सर एवढं टेन्शन कशाला घेऊ अभ्यासाचं मी. बरोबर आहे तुझं. जीने के हे 4 दिन बाकी आहे बेकार दिन. कारण की सकाळच मरू लागीन तू. म्हणजे जिंदा नाही राहू तू, सकाळच मरू राहिला. 4,000 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये 25% वाढ झाली तर नवीन किंमत किती? ₹324 किमतीच्या वस्तूमध्ये 33.1/3% वाढ झाली तर नवीन किंमत किती? 729 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये 11.1/9% वाढ झाली तर नवीन किंमत किती? 4320 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये 16.203% वाढ झाली तर नवीन किंमत किती? मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण बघूया टाईप नंबर 3. आणि तुमचं वाक्य जीने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन. कारण की आपण सकाळच मरणार आहोत. पाणी पितो. आता बघायचं आहे टाईप नंबर 3. तर टाईप नंबर 3 मध्ये 1200 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये 30% कमी केल्यास नवीन किंमत किती? तर मित्रांनो, आपल्याला 30% कमी म्हटलेलं आहे.
म्हणजेच 1200 गुणेला, आता इथं शॉर्टकट करायचं आहे की नाही, 30% म्हणजे 310, कमी केलं म्हणजे किती 710, हे मूळ रूप आहे आणि कमी केल्यास 10 मधून 3 गेले किती उरले 710, म्हणजे इथे मी 710 लिहू शकतो डायरेक्ट, 00 कटला, 12 84, म्हणजे हे उत्तर निघणे म्हणजे आपल्याला आपल्या आजूबाजूची प्रॉपर्टी हरामात मिळणे, याला हे उत्तर म्हणतात. तुम्ही म्हणता सर आम्ही मेहनत केली नाही, शॉर्टकट कळाले, काहीच मेहनत नाही केली, भामट्या त्या बरोबर पाहिलाय नाही व्हिडिओ. चला बघूया पुढील गणित, 2 नंबर गणित नंबर 2. 2100 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये 14.2/7% कमी केल्यास नवीन किंमत किती, म्हणजेच 2100 गुणेला, आता याचं रूपांतर 1/7, कमी केली म्हणजे 6/7, 7 त्रिक 21, 3 सक 18, म्हणजे आपले आलेले उत्तर आहे 1800. तर आता बघायचं आहे प्रश्न क्रमांक 3. मित्रांनो प्रश्न सोपेच असतात रे, तुमच्याकडे वेळ फार कमी असतो, तिला वेळ, मोबाईलला वेळ, गणिताला वेळ, जीकेला वेळ, कुठे वेळ पुरणार, एकच व्यक्ती, टेन्शन किती. 2700 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये 11.1/9% कमी केल्यास नवीन किंमत किती, म्हणजेच 2700 गुणेला 8/9. आता बघा चेहरे कसे झाले तुमचे, सांगाच लागते मला, बरं जाऊ दे बाबा, परत सांग तुम्ही. याचं रूपांतर 1/9, कमी केलं म्हणजे 9 मधून 1 गेलं 8/9. ओके खुश बाबा, मला चेहऱ्यावर दलिंदरी नको, गणितात आणि चेहऱ्यावर दलिंदरी अजिबात नाही. तुमच्या जीवनात किती दलिंदरी आहे मला माहीत नाही, गणितात नको. 9 त्रिक 27, म्हणजेच 300 गुणेला 8, म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे 2400. तर मित्रांनो आता आपल्याला परत मी प्रश्न नंबर लिहायचं विसरतो बरं, हां, तर तुम्ही बघत जा, मी परत तेच ते नंबर टाकतो, फक्त तुम्ही आकडे चेंज झाले की समजून जायचं की गणिताचा नंबर चेंज झाला, तेवढं लक्ष असू द्या. माझं कसं वय झालेलं आहे थोडं, वय म्हणजे 24-25. आता तुम्हाला होमवर्क बघायचा आहे. होमवर्कमध्ये 3 ते 4 गणित. ₹1100 किमतीच्या वस्तूमध्ये 25% कमी केल्यास नवीन किंमत किती. ₹4,900 किमतीच्या वस्तूमध्ये 14.2/7% कमी केल्यास नवीन किंमत किती. ₹1842 किमतीच्या वस्तूमध्ये 33.1/3% कमी केल्यास नवीन किंमत किती. रुपयाच्या वस्तूमध्ये 11.1/9% कमी केल्यास नवीन किंमत किती. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला मी एक नवीन प्रश्न देणार आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर बघा पुढील प्रश्न. आता हा तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न आहे आणि होमवर्कचे 3 अर्थ होतात HWचे. एक, होमवर्क जे विद्यार्थी गणितामध्ये करतात घरी जाऊन, म्हणजे ज्यांना नोकरीवर लागण्याची इच्छा असते, आणि दुसरे असतात भामटे जे करतात हार्डवर्क. त्यांना असं वाटते की आपल्यापेक्षा हुशार कोणीच नाही, म्हणजे इथंच करण्याची कोशिश करतात. हे घरी जाऊन करणारे विद्यार्थी, हे इथेच शेण खाणारे विद्यार्थी,
म्हणजे त्यांना असं वाटते की घरी जाऊन खूप काम आहे, तिला वेळ द्यायचा आहे. आणि तिसरं एक्झाम्पल याचंच मराठीमध्ये लिहितो. माझी इंग्लिश कमजोर आहे, म्हणजेच हातोडा वार घोरे सरांचा. ते कसा, पहिल्या विद्यार्थ्यांना हातोडा वार भेटत नाही. जो विद्यार्थी शेण खाणारे विद्यार्थी त्यांना कोणता वार भेटतो? हातोडा वार. तर आता बघायचं आपल्याला होमवर्कसाठीचा प्रश्न. 216चे 16.2/3% बरोबर x वर्ग. व इकडचं मोडून घेतो मित्रांनो, म्हणजे तुम्ही माइंडमध्ये फिट करून घ्याल. चे 33.1/3% बरोबर y घन. तर काही जण म्हणतील सर तुम्ही y वर्ग चुकले असाल, y वर्ग पाहिजे. तू जास्तीचा हुबासका करू नको, तू गणित पाय फक्त. तर प्रश्न आहे x अधिक y चा ब्रॅकेट वर्ग बरोबर किती. तर याचे तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. आता तू कसं उत्तर काढशील काय बोलशील मला घेणं नाही आहे, तुला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे. आणि मित्रांनो परत एक लक्षात असू द्या, मी तुम्हाला बोलतो माझे लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला बोलतो, म्हणून लक्षात असू द्या तुम्हाला जास्त बोलणार नाही. हे फार कमी बोललो, आणि जर बोललो असेल तरी पण तुम्हाला काही फरक नाही पडत. तुम्ही बुद्धिहीन आहात आणि राहणार. धन्यवाद मित्रांनो.